हॅलो फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात. आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओजना तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कथांबद्दल आणि कथांच्या लेखकांबद्दल प्रेम तसेच अभिवाचिकेबद्दल व चॅनलच्या कामाबद्दलचं जे कौतुक तुम्ही तुमच्या सुंदर कमेंट्समधून व्यक्त करताय त्याबद्दल आभार मानायला तर शब्दच अपुरे पडतील. आपला हा सपोर्ट, प्रेम आणि प्रोत्साहन असेच या चॅनल सोबत यापुढेही राहील अशी मी आशा करते. आणि वळते आपल्या आजच्या कथेकडे. रत्नाकर मतकरी यांच्या खेकडा या कथासंग्रहातील आजची आपली पुढील कथा आहे शाळेचा रस्ता. सुनीला पारनामे शाळेत चालली होती. पाटी दप्तर सांभाळीत, चपला फटफट वाजवीत, रंगीत रिबन लावलेल्या वेण्या उडवीत सुनीला घाईघाईने शाळेला चालली होती. शाळेत वेळेवर पोहोचायला हवे होते, नाहीतर उशीर झाला असता आणि बाईंची बोलणी खावी लागली असती. म्हणून सुनीलाचे सगळे लक्ष शाळेत वेळेवर पोहोचण्याकडे लागले होते. तिच्या चिमुकल्या आयुष्यात शाळेत जाण्याला फार महत्त्व होते. सुनीला अवघी 8 वर्षांची होती. सगळे म्हणत की तिला वयाच्या मानाने शहाणपणा फार आहे. हातावर हनुवटी टेकून ती घराच्या पायरीवर विचार करीत बसली की बरीच प्रौढ वाटे. सुनीला एकसारखी कसला ना कसला विचार करीत असायची. वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या असंख्य गोष्टी ती मनात घोळवीत राही. कधी कधी त्या तशा का याचा विचार करीत बसे. तिचे बाबा एवढे धिप्पाड, पण कधी कधी त्यांना लहान मुलांसारखे धरून आणले जाई. असे का व्हावे हे सुनीलाला कळीत नसे. बाबांना असे धरून आणले की ते लवकरच झोपी जात, पण त्याआधी ते जी काय बडबड करीत तिच्यातले अक्षरही सुनीलाला कळत नसे. पण या प्रकाराबद्दल तिने चुकूनही कधी कुणाला काहीही विचारले नव्हते. बाबांना विचारायचा तर तिला धीरच नव्हता आणि आईला विचारले तर का कुणास ठाऊक आई रडेल असे तिला वाटत असे. म्हणून हा प्रश्न तिने मनातल्या मनातच दाबून टाकला होता. एवढेच नाही तर त्याचे उत्तरही तिला नकळत उमगू लागले होते. असले आणखी असंख्य प्रश्न तिच्या मनात जमा झाले होते. तिच्या शाळेतल्या आडिवरेकर बाई कधी कधी तिच्या अंगावरून हात फिरवीत. तो हात विलक्षण खरखरीत असे, जणू एखाद्या प्राण्याचे पंजे बाईंच्या मनगटात बसवले होते. जणू त्या हातांना निवडुंगाचे फडे होते. आपल्या आईचे हात पालवीसारखे मऊ असताना बाईंचे हात काटेरी कसे हे सुनीलाला समजत नसे. पण हेही तिने कधी कुणास सांगितले नाही. सुनीला तशी अबोलच होती. खूप बोलावे असे तिच्या मनात येई, पण काही बोलायची तिला भीती वाटे. तू गप्प बैस, लहान आहेस तू अजून, असे कुणी म्हणेल अशी धास्ती वाटायची. तरी सुद्धा ती बोलायचे ठरवी. पण नेमके बोलायची पाळी येताच तिच्या घशाशी आवंढा येई आणि ठरवलेल्यातले फारच थोडे बोलणे शक्य होई, तेही घाबरत घाबरत तुटकपणे. ऐकणारा खुळ्यात काढील की काय अशा शंकेने ती मग अधिकच गप्प व्हायची, निमूट बसून राहायची. मनातल्या मनात मात्र तिचे बोलणे अखंड चालू असायचे. गुडघ्यावर कोपर आणि तळहातावर हनुवटी टेकून डोळे विस्फारून सुनीला बसायची आणि मनातल्या मनात खूप बोलायची. आणि आश्चर्य म्हणजे तिचे हे मनातले बोलणे अत्यंत धिटाईचे आणि सुसंगत, लांबलचक असायचे. त्याला काही काळ वेळ नसे. घरीच कशाला, शाळेतही एखाद्या बारीकशा प्रसंगाने तिचे हे बोलणे सुरू व्हायचे आणि तिची तंद्री लागायची. सुनीला एकदा मनाशी बोलू लागली की त्या भरात तिला काय काय सुचायचे. नको ते विषय निघत, नाही त्या आठवणी येत. सुनीला तशी भीती नव्हती, पण काही विशिष्ट आठवणी निघाल्या म्हणजे तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राही. एकदा तिला आड रस्त्याला झाडाखाली दगडावर कोंबडे मरून त्याचे रक्त सांडलेले दिसले होते. ते आठवले की ती घाबरायची. एकदा जत्रेत एका माणसाने स्वतःच्या डोळ्यातून बुबुळ काढून ते खिशात टाकलेले तिने पाहिले होते. ते काचेचे आहे असे कळाल्यानंतरही तिची भीती कमी झालेली नव्हती. काही काही अगदी साध्या गोष्टीची तर तिला याहीपेक्षा अधिक भीती वाटे. त्या आठवल्या की तिचा जीव नुसता कासावीस होई.
झिमझिम आवाज करीत दारावरून एकदा एक गाडी गेली होती. तिची भीती, वटवाघळांच्या उलटे लोंबण्याची भीती, कुलूप घातलेल्या खोलीची भीती. एकदा रात्री जाग आली असता शांततेत एकदम ऐकू आलेल्या आईच्या "मारू नका हो, मारू नका" अशा दबत्या किंकाळ्यांची भीती. सुनीला तशी मुळीच भित्री नव्हती, पण घरात तिला कसे जखडल्यासारखे, कोंडून घातल्यासारखे व्हायचे. सुनीलाचे घर का कोण जाणे अगदी उदास असायचे. कधी कधी तर हा उदासपणा इतक्या थराला जाई की असे उदासवाणे बसून राहण्यापेक्षा त्या घराने मोठमोठ्याने रडावे असे तिला वाटायचे. आणि कधी कधी ते तसे रडायचे सुद्धा. रडायचे एवढेच नव्हे तर मोठमोठ्याने हुंदके द्यायचे, आक्रोश करायचे, ओरडायचे, भडकून शिव्यासुद्धा द्यायचे. त्या घरात सुनीलाला आपण लहान आहोत असे कधी वाटत नसे. ती लहान आहे असे इतर कुणालाही वाटत नसे. कुणी तिला खेळायला बोलवीत नसे की तिच्याशी खळखळून हसत नसे. स्वतःशीच बोलत ती बसून राही आणि घराच्या कान्याकोपऱ्यातल्या सावल्यांतून नाना भयप्रद आठवणीच मग तिच्या सोबतीला येत. सुनीला शाळेत चालली होती. आज आपण निघताना आईला हात हलवून दाखविला की नाही हे तिला नीटसे आठवत नव्हते. रोज ती निघण्याच्या वेळी आई पायऱ्यांवर उभी असायची. त्यावेळी घरात दुसरे कुणी नसायचे. वडील कामावर गेलेले असत. गडी माणूस नव्हतेच. सुनीलाला भावंडही नव्हते. पण आज आई पायऱ्यांवर उभी नव्हती. घरात कुणी आजारी होते. डॉक्टर आले होते. ते आईबाबांना गंभीरपणे काहीतरी सांगत होते. निमोनिया. गेले 4-6 दिवस हा शब्द ऐकू येत होता. निमोनिया. कसा छान शब्द आहे. निमोनिया, लिमोनिया, डेलिया. या बाई या. घरात आजारी माणूस म्हणून आईला दारात यायला फावले नसेल आणि उशीर होत होता म्हणून सुनीला झटपट निघाली. दूर कुठेतरी 10चे टोले पडले. शाळा भरायला अजून तब्बल अर्धा तास अवकाश होता. पण कुणी सांगावे, टोले देणारे हे घड्याळ बरोबर नसेल तर? कदाचित ते मागे सुद्धा असेल. आणि मगाच कुणीतरी दटावल्यासारख्या आवाजात सुनीला चल निघ, तुझी वेळ झाली असे नव्हते का म्हटले? सुनीलाने टोले मोजले नाहीत. ते 10चे असावेत असा तिने आपला अंदाज केला. पण खरे तर ते 10 नंतर थांबले नाहीत. ते आपले वाजतच राहिले. सुनीलाला मोठे चमत्कारिक वाटले. ती एकदम पळतच सुटली. पण थोड्या अंतरावर सुद्धा ते टोले ऐकू येतच राहिले. सुनीला भरभर चालू लागली. आपण आजवर कधीच इतक्या भरभर चाललो नसू असे तिला वाटत होते. इतक्या भरभर की हाताला वारे सुद्धा लागत होते. आपण इतकी घाई का करीत आहोत हे तिलाच कळत नव्हते. मात्र कधी एकदा शाळेत पोहोचतो असे तिला झाले होते एवढे खरे. शाळेत जायला सुनीला नेहमीच उत्सुक असायची. घरात वावरताना तिच्यावर जे दडपण असे ते शाळेत थोडे तरी कमी होई. शाळेत जायला पाऊल टाकले की तिला कसे मोकळे मोकळे वाटे. घरी कोणत्या क्षणी काय होईल याची खात्रीच नव्हती. त्या मानाने शाळा सुरक्षित होती. शाळेत तिच्या बरोबरीची मुले होती. सगळे कसे नीटनेटके, वेळच्या वेळी होणारे, घडी घातल्यासारखे ठाकठीक होते. शाळा हसायची, खिदळायची, गप्प सुद्धा बसायची. पण ते गप्प बसणे उदासवाणे नव्हते. शाळेत प्रकाश होता, कोनाडे नव्हते, सावल्याही नव्हत्या. शाळेत नेहमी दुपारची वेळ असायची. रात्र नसे की अंधारातल्या दबलेल्या किंकाळ्या नसायच्या. वेडे वाकडे बोलणे नसायचे. शाळेतल्या एकेका गोष्टीबद्दल तिला फार कुतूहल होते. नव्या बाई येतात कुठून, जुन्या बाई जातात कुठे, शिक्षकांना सगळे शिकवता तरी येते कसे, पट्टेवाल्याची बटणे चमकतात कशी, या सगळ्यांबद्दल कुतूहल. मुख्य म्हणजे हजेरी बुकाबद्दल. ते हिरवट पुस्तक नेहमी बाईंच्या हातात असायचे आणि त्यातून त्या एक एक नावे वाचायच्या. त्यातली नावे वाचावीत, आपले नाव त्यात बघावे असे सुनीलाला फार वाटायचे. कोणीतरी तिला सांगितले होते की प्रत्येक नावापुढे महिन्याच्या शेवटी थोडी जागा सोडलेली असते
आणि तिथे त्या मुलीबद्दल शेरा लिहिलेला असतो. आपल्या नावापुढे काय शेरा असेल याचे सुनीलाला फार कुतूहल होते. पण हजेरी बुक असायचे नेहमी बाईंच्या ताब्यात. हजेरी संपली की पट्टेवाला येऊन ते घेऊन जायचा, त्यामुळे ते बघायला मिळणे शक्यच नसे. सुनीला भराभर चालत होती, पण आज काही केल्या रस्ताच संपत नव्हता. आपण किती चाललो असे सुनीलाला होऊन गेले, पण रस्ता आपला पुन्हा तोच. सुनीलाला थोडे गोंधळल्यासारखे झाले. 30 वळणे, त्याच त्या ओळखीच्या खुणा, 30 झाडे तिला पुन्हा पुन्हा दिसत. मग वाटे, मघा आपण हे पाहिले की भासच झाला. काहीही असले तरी तो रस्ता मागे टाकण्याच्या पक्क्या निश्चयाने ती चालू लागली. आणि पहिल्या प्रथमच आणखी एक गोष्ट सुनीलाच्या लक्षात आली. आज शाळेचा रस्ता प्रचंड रुंद दिसत होता. एकाच वेळी कित्येक वाहने शेजारी शेजारी राहून जाऊ शकतील इतका मोठा. पण आश्चर्य म्हणजे रस्त्यावर एकही वाहन नव्हते. रहदारी बिलकुल नव्हती. सबंध रस्ता अगदी मोकळा होता. शांत शांत होता. सुनीला अधिकच झपझप चालू लागली. एवढ्यात कुणीतरी एकाएकी येऊन तिच्या समोर उभे राहिले. वाट मागू लागले. एवढा रस्ता मोकळा असताना ती व्यक्ती समोरून हलेनाच. सुनीला बिचकून बाजूला सरली. तो माणूस झिंगला होता. त्याच्या अंगाला दारूचा भपकारा येत होता. कपडे घाणीने माखले होते. बघता बघता तो तोल जाऊन पडला. काही बाही बरळू लागला. सुनीलाला ते ऐकवेना. ती पुढे चालू लागली. चालता चालता ती एका मोठ्या इमारतीसमोर येऊन पोचली आणि तिच्या लक्षात आले की आपण वाट चुकलो. शाळेत जाताना ही इमारत आपल्याला कधीच लागत नाही. इमारतीवर पाटी होती, वेड्यांचे इस्पितळ. ती पाटी पाहून सुनीला इतकी घाबरली की ती तिथून धूम ठोकण्याच्या विचारात होती. एवढ्यात तिथल्या पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या पहारेकऱ्यांनी तिला दंडाला धरून आत नेले. तिथे एक पांढरा पडदा टांगलेला होता. तो बाजूला करून सुनीला हळूच आत डोकावली. आत पलंगावर कोणीतरी झोपले होते. पलंगाशी गर्दी करून 2-4 डॉक्टर उभे होते. ते अधूनमधून पलंगाकडे बघत आणि पुन्हा आपापसात चर्चा करीत. त्यांच्यापैकी एक म्हातारेसे मायाळू डॉक्टर म्हणत होते, हिच्या मनावर फार ताण पडला आहे. तिला फार भीती वाटते आहे. दुसरे करड्या रखरखीत केसांचे डॉक्टर म्हणाले, हिला जर अशीच भीती वाटत राहिली तर पुढे मागे ती वेडी झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तिसरे दात पडके डॉक्टर म्हणाले, अहो कसला आलाय ताण, तिला निमोनिया झालाय, लिमोनिया, दुसरं काही नाही. त्यांनी असे म्हणताच तिघेही डॉक्टर हसू लागले. सुनीलाने घाबरून पांढरा पडदा गच्च ओढून घेतला आणि ती तिथून पळत सुटली. सुदैवाने दरवाजात मागाचे पहारेकरी नव्हते. त्यांच्या जागी एक बाई पाठमोरी उभी होती. ती सुनीलाच्या ओळखीचीच निघाली. सुनीलाने धावत जाऊन तिला मिठी मारली, पण दुसऱ्या क्षणी ती दूर झाली, कारण ती बाई स्वतःच रडत होती. हुंदके देत ती सुनीलाला म्हणाली, काय करू ग, अजून ते आले नाहीत, मला काळजी वाटते. एवढ्यात मगाच्या त्या दारुड्याला घेऊन 3-4 जण तिथे आले. तशी ती बाई घाईघाईने पुढे झाली. सुनीला मात्र तिथून झटकली. चालता चालता तिला वाटेत पाणी लागले. सुनीलाला पाणी फार आवडे. निदान एकदा पाण्यात पाय बुचकळून येण्याचा तिला मोह झाला. ती खडकातून चालू लागली. आता ती पाण्याशी पोहोचणार इतक्यात तिला खडकावर रक्त दिसले. थेंब थेंब ठिपकत ते पाण्यात पडत होते आणि पाणी लाल होत होते. होता होता सगळे पाणी लाल लाल झाले, रक्तासारखे दिसू लागले. हळूहळू त्या रक्ताच्या लाटा तिच्या दिशेने झेपावू लागल्या. खडकातल्या चिरातून ते रक्त झिरपू लागले. तशी सुनीला पळत पळत रस्त्यावर आली. पुन्हा शाळेच्या दिशेने चालू लागली. एवढ्यात काळोख पडायला सुरुवात झाली. पहिल्याने ऊन नुसते हिरवे हिरवेगार होत गेले आणि मग दाट जंगल असते तसा हिरवा मिट्ट अंधार सगळीकडे पसरला. शाळेत पोहोचायला आता फारच उशीर होणार या जाणीवेने सुनीला भेदरून गेली. तिने आपला चालण्याचा वेगही वाढवला आणि एकदम तिच्या लक्षात आले की नुसता वेग वाढवून काय उपयोग, आपला रस्ता मुळी चुकला आहे. इथली एकही खूण ओळखीची दिसत नाही.
पण नाही तरी कसे म्हणावे. हे सारे कधीतरी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते. सारे काही भराभर पालटत होते आणि तरीही खूप वेळ तेच तेच राहत होते. स्वप्नातल्यासारखे नाही तर सिनेमातल्यासारखे. कितीही चालावे तरी शाळा मुळी येतच नव्हती. आईने तिला सांगून ठेवले होते की पत्ता चुकला तर पोलिसाला विचारावा. पोलिसाची आठवण होताच तिच्या अंगातून शिरशिरी गेली. शेजारून एक ट्रॅम चालली होती. तिचा आवाज झिमझिम असा येत होता. गोष्टीतल्या राक्षसाच्या गळ्यातल्या अवजड माळा वाजाव्यात तसा तो आवाज तालबद्ध आणि जड होता. साऱ्या वातावरणात जणू तो आवाज घुमत होता आणि त्याचे अधिकच जड प्रतिध्वनी येत होते. तो आवाज ऐकून सुनीलाची छाती धडधडू लागली आणि तरीही ट्रॅममध्ये कोण बसले आहे हे पाहण्याची तिला उत्सुकता वाटू लागली. तिने मान वर करून हळूच पाहिले. आत रांगेने कुत्रे बसले होते. स्वस्थ पुतळ्यासारखे. फक्त त्यांच्या तोंडावर विकट हास्य होते. छाती धपापत होती आणि जिभा बाहेर पडून लसलसत होत्या. सुनीलाला आडिवरेकर बाईंनी सांगितलेल्या रेड डायरिंग हुडची गोष्ट आठवली. तिला म्हणे जंगलात लांडगा भेटला होता. सुनीलाने लांडगा कधी पाहिला नव्हता, पण तो मोठा शिकारी कुत्र्या एवढा असतो असे बाईंनी सांगितले होते. ट्रॅम आता दूर गेली होती, पण तिचा झिम झिम आवाज अजूनही अस्पष्ट ऐकू येत होता. एवढ्यात सुनीलाच्या लक्षात आले की ट्रॅममधून कुणीतरी उतरले आहे. ते तिच्या मागून येऊ लागले होते. ते कोण असावे याची सुनीलाला कल्पना होती. तरीही तिने मागे वळून पाहिले. तो लांडगा होता. दिसत होता भल्या मोठ्या कुत्र्यासारखा, पण तो लांडगाच होता हे नक्की. खाड खाड बूट वाजवीत तो तिच्या मागून येत होता. सुनीला पळतच सुटली. बुटांचा खाड खाड आवाज पाठीमागून येतच होता. हवेतली थंडी फारच वाढली होती. सुनीलाचे दात सुद्धा वाजू लागले. थंड पाण्यात गटांगळ्या खाव्यात तसे आचके ती देत होती आणि तरीही धावत राहणे भागच होते. समोरून पोलिसांची एक तुकडीच्या तुकडी आली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपल्याबरोबर एक एक कैदी चालवला होता. प्रत्येक कैद्याच्या हातात हातकड्या छनछन वाजत होत्या. आपला पाठलाग करणाऱ्या लांडग्याविषयी पोलिसांना सांगावे असे सुनीलाला एकदा वाटले, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण लांडग्याच्या हातात घालायला त्यांच्याकडे हातकड्याच शिल्लक नव्हत्या. दुसरे म्हणजे त्यांनी सुनीलाला बोलूच दिले नसते. तिची सबंध हकीकत ऐकून घेता त्यांनी कदाचित तिलाच पकडले असते व लांडग्याला शाळेत पोहोचवले असते. म्हणून सुनीला त्यांच्याशी अक्षरही बोलली नाही. त्यांची सबंध पलटण डावा उजवा करीत जाईपर्यंत वाट पाहणे मात्र तिला अशक्यच होते, कारण बुटांचा आवाज जवळजवळ येऊ लागला होता. ती तशीच पलटणीत घुसली. पलटणीच्या दुसऱ्या अंगाने सुनीला बाहेर पडली तरी तो आवाज येतच राहिला. आई शिकेकाई कुटायची ना तसा आवाज. खट खट खन खन. सुनीलाच्या अंगावर काटा उभा राहिला. इतके धावूनही तिची थंडी कमी होत नव्हती. आता लांडगा नुसता हात लांब करून तिला पकडू शकला असता. इतक्यात सुनीलाला एक घोळका दिसला. बचावासाठी ती त्यात सामील झाली. एक डोंबारी खेळ करून दाखवित होता. त्याने सुनीलावर बोट रोखले. त्यासरशी ती पुढे झाली. त्याने खूण करताच तिने हात पुढे केले तशी त्याने पटकन आपली जीभ काढून तिच्या हातावर ठेवली. सुनीला किंचाळून हात झटकू लागली, पण तिचा हात हलेनाच. लाकडाचा करावा तसा तो निश्चल झाला होता. ती किंचाळू लागली. लोक हसू लागले. त्यामुळे डोंबाऱ्याला अधिकच अवसान चढले. त्याने पटापट आपली दोन्ही बुबुळं काढून तिच्या हातावर ठेवली. मोठमोठ्याने ओरडत सुनीला तिथून पळत सुटली. पण लोकांना हे आवडले नाही. आरडाओरडा करीत ते तिच्या मागे लागले. आता आंधळा झालेला तो डोंबारी तर सर्वांच्या पुढेच होता. एकदम सुनीलाला ती मगाची बाई दिसली. तिने धावतच जाऊन त्या बाईच्या कमरेला मिठी मारली. तोवर चिडलेला जमाव तिथे आलाच. नसलेल्या डोळ्यांनी डोंबारी सुनीलाकडे रोखून पाहू लागला. खाड खाड बूट वाजवीत लांडगाही एव्हाना तिथवर आला. पण त्या बाईच्या कमरेला मिठी मारल्यामुळे सुनीलाला कितीतरी सुरक्षित वाटत होते. त्यांच्यापैकी कुणी आपल्याला तिच्यापासून ओढून घेऊ शकणार नाही याची तिला खात्री होती. दुसऱ्या क्षणी कुणीतरी खसकन तिला ओढले. त्या बाईने किंकाळी फोडली. मगाचा तो दारुडा काठी उगारून त्या बाईला मारू लागला होता.
आता सुनीलाच त्या बाईच्या मदतीला धावली. दोघांच्या मध्ये पडून ती मुकाट्याने स्वतःच्या अंगावर मार घेऊ लागली. दारुडा त्वेषाने काठ्यांवर काठ्या हाणत होता. तो सारा मार सुनीला मुकाट्याने सहन करू लागली. एकदम तिला या माराने बरे वाटू लागले. सगळे अंग मोकळे झाल्यासारखे झाले. गादी झोडपल्यावर धुरळा उठावा तसा तिचा ताण एकदम उडून गेला. दुःखाची, वेदनेची पुसटशी ही जाणीव तिला राहिली नाही. जी भीती सगळे अंग भरून राहिली होती ती त्या माराने अंगावेगळी झाली. तो डोंबारी, तो जमाव, तो लांडगा, पोलीस, कैदी, ती ट्रॅम, खडकावरून ठिबकणारे ते रक्त, या साऱ्यांचे काही वाटेनासे झाले. अंगावर पडणाऱ्या त्या काठ्यांनी सगळे शरीर जसे सुखावून निघाले. एक विलक्षण आनंद मनात दाटला. मोठमोठ्याने हसत सुटावे असे सुनीलाला वाटू लागले आणि त्या क्षणी तिला शाळा सापडली. शाळा समोरच होती. सुनीलाने पाटी दप्तर सारखे केले. फ्रॉक झटकला आणि ती बाहेरच्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत शिरली. शाळेत सगळे शांत होते, विलक्षण शांत. शाळेत सगळे शांत होते, विलक्षण शांत. शाळा भरली होती, पण कुठल्याही वर्गातून शिक्षकांचा किंवा मुलांचा आवाज येत नव्हता आणि सगळी शाळा पांढरी शुभ्र दिसत होती. तिचा मूळ रंग सुनीलाला चटकन आठवेना, पण रातोरात त्या इमारतीला पांढरा शुभ्र रंग दिलेला दिसत होता. कंपाऊंडमधल्या झाडांवर एकही पान शिल्लक नव्हते. एका रात्रीत सगळी झाडे निष्पर्ण झालेली दिसत होती. सगळीकडे विलक्षण शांतता पसरली होती. एरवी शाळा भरल्यानंतर वर्गात जायला सुनीलाला कोण भीती वाटायची, पण आज तिची सगळी भीती नाहीशी झाली होती. ताठ मानेने ती त्या थंड शाळेच्या पायऱ्या चढू लागली. रोजच्या सवयीने तिने वर्गाच्या दारातून आपल्या जागेकडे पाहिले. ती अर्थातच रिकामी होती. सुनीला तिथे जाऊन बसली. तिला तसा काही विशेष उशीर झाला नव्हता. आडिवरेवकर बाईंनी नुकतीच हजेरी घ्यायला सुरुवात केली होती. सबंध वर्ग आज गप्प होता. कोणी हसत नव्हते की गडबड करीत नव्हते. फक्त आपले नाव घेतले की हळूच हजर म्हणत होते. सुनीलाला त्या शांतपणाचे खुदकन हसू आले. तिला सगळ्याचीच गंमत वाटत होती. बाहुल्यांसारख्या निमूट बसलेल्या सगळ्या मुलांना गुदगुल्या करून ती थांबणारच नाहीत इतके हसवावे असे तिला वाटले. संथ पाण्यात दगड टाकावा तशा त्या शांततेत बाई एक एक नाव घेत होत्या. सुनीला कान देऊन ऐकत होती. सगळ्यांची नावे घेऊन झाली तरी बाईंनी सुनीलाचे नाव घेतलेच नाही. सुनीला शांतपणे जागेवरून उठली. तिने टेबलावरचे हजेरी बुक घेतले. ते उघडून पाहण्याची तिला कधीपासून इच्छा होती. नेहमी त्याला हात लावायचा तिला धीर होत नसे, पण आज मुळी भीती तिला सोडूनच गेली होती. हजेरी बुकात तिने सर्वांची नावे पाहिली. सर्वांपुढचे शेरे वाचले. तिची कल्पना होती तसे ते मजेदार नव्हते. त्यात नुसती अमुक महिन्यापासून नाव काढले, नवीन आली, फी राहिली आहे असली सामान्य माहितीच होती. तरीही तिने आपले नाव काढून पाहिले. सुनीला पारनामे. हजर गैरहजरची जागा रिकामी होती. पुढे शेरा. त्यात बाईंनी आपल्या काटेरी हातांनी त्या दिवसाची तारीख घातली होती आणि पुढे लिहिले होते, न्यूमोनियाने वारली. श्रोते मित्र हो, मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राहिलेल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याची आणि त्याने आयुष्यभर सोसलेल्या दुःख आणि अगतिकपणातून मुक्ती मिळवण्याची संधी सुनीलाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला मिळत असेल का? तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या, कारण चित्तथरारक विश्व या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळ्या लोकप्रिय लेखकांच्या गूढ कथा आणि भयकथांवर आधारित कादंबऱ्या किंवा कथासंग्रह. पुन्हा भेटूयात याच कथासंग्रहातील पुढील कथा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.